मी गेल्या वर्षी 20 गुंठे वांग्याची झाडं लावली, म्हणजे जवळपास अर्धा एकर वांग्याची झाडं मी लावली. आणि गेल्या वर्षी सुरुवातीपासून तर वांग्याच्या शेवटीपर्यंत फक्त 10 रुपये पावशेर वांगं गेलं. ते पण मित्रांनो, आपण स्वतः बाजारामध्ये दुकान लावतो आणि स्वतः आपण आपला माल आपल्याच हाताने विकतो, तरीसुद्धा 10 रुपये पावशेर वांगं गेलं. म्हणजे त्याचा खर्च परिपूर्ण वसूल झाला, पण त्याच्यामध्ये आपल्याला फायदा एक 10-5% त्याच्यामध्ये फायदा मिळाला. याच्यावरती आपल्याला त्याच्यामध्ये फायदासुद्धा पाहायला नाही भेटला. यंदा आपण वांगं नाही केलं. यंदा वांग्याचा रेट 40 ते 50 रुपये पावशेर गेला. आणि मी बाजारामध्ये वांगं विकत घेऊन स्वतः विकलं आणि याच्यामधून मला चांगल्या प्रकारचं प्रॉफिट भेटलं. म्हणजे ज्यावेळेस माझा मला स्वतःचा होता त्या टायमाला माझ्याकडे प्रॉफिट काहीच नव्हतं. आता मी विकत माल घेऊन वांग्याचं विक्री केली तर मला त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं प्रॉफिट भेटलं. शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा एवढाच सांगायचा, तुम्ही विचार करा, आता हेच वांगं जर माझ्याकडं यावर्षी उपलब्ध असतं तर आता चांगल्या प्रकारचा पैसा मी कमवला असता. शेतकरी आपले हेच करतात, ज्या टायमाला त्यांनी एखादं पीक केलं आणि त्या पिकाला नुकसान झालं, म्हणजे टरबूज लागवड केली आणि यावर्षी टरबूजाचे भाव ढसळले किंवा पिकाचं नुकसान झालं, तर शेतकरी हार मानतो, पुढच्या वर्षी ते पीक करत नाही. शेतकरी मित्रांनो, हा अनुभव मी स्वतः केलेला आहे आणि याच्यातून मी बळी पडलेलो आहे या गोष्टीला. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, याच्यातून पुढे जा. एखादं पीक जर तुम्ही यंदा केलं आणि त्याचा यंदा भाव ढसरला तर पुढच्या वर्षी नक्की करा, तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा मिळणार. आता याच्यामध्ये बरेच शेतकरी असे असतील 2-3 वर्ष लगातार एक पीक घेऊन सुद्धा त्यांना त्याच्यामध्ये फायदा मिळाला नाही. पण शेतकरी मित्रांनो, अशा गोष्टी होत असतात. असं नाही की एकदा केलं म्हणजे त्याच्यानंतर परत तुम्हाला मुनाफा भेटणारच नाही किंवा तुम्हाला एखाद्या टायमाला प्रॉफिट भेटलं म्हणजे परत नुकसान होणारच नाही. तर या गोष्टी मित्रांनो, व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारचे चढउतार होत असतो आणि शेती हा एक व्यवसाय आहे. तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये फक्त उत्स्फूर्ती मी देत असतो. शेतकरी मित्रांना याच गोष्टी मी बोलत असतो, सांगत असतो. शेती हा एक व्यवसाय आहे आणि आधुनिक व्यवसाय आहे, काळाची गरज असलेला व्यवसाय आहे, एक चांगल्या प्रकारचा व्यवसाय आहे. याच्यामध्ये उतार चढाव होत असतात, त्यामुळे हिंमत हारायची नाही. आपण कोणतंही पीक केलं, जे आपण कंटिन्युअसली करतोय ते आपण कंटिन्यू करा. कधीतरी त्याच्यामध्ये एक टप्पा येतो ज्या टायमाला चांगल्या भावात ते पीक जातं आणि आपल्याला एक चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळतं, आपलं एक बजेट बनतं. तर शेतकरी मित्रांनो, मी भरपूर गोष्टी बोलत असतो, मी शांत बसत नाही. आणि याच कारणामुळं असं वाटतं मला की कदाचित तुम्हाला माझा शब्द एका टायमाला बोर करू शकतात किंवा तुम्हाला त्याच्यामधून काही असं वाटू शकतं की यार हे प्रत्येक गोष्टीमध्ये बडबड. तर शेतकरी मित्रांनो, हे बघा, प्रत्येक शेतकऱ्याला सांगायचं काम असतं माझं. आणि दुसरी गोष्ट, बारीक टप्प्याने नियोजन पाहिजे, हे शेतकऱ्यांसाठी भरपूर गरज आहे. शेतकरी मित्रांनो, थोडंसं बारीक निरीक्षण करा, तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, मी व्हिडिओ थोडासा झूम केलेला आहे आणि तुम्हाला समोर ज्वारी दिसत आहे. ज्वारी मित्रांनो, ही ज्वारी गोड ज्वारी आहे, ज्याला आपण हुड्याची ज्वारी म्हणतो. आपण ही ज्वारी केलेली आहे. आता फक्त ती 20 गुंठे म्हणजे अर्धा एकर ज्वारी आहे. आणि आपल्या शेजाऱ्याने गेल्या वर्षी ही 4 एकर ज्वारी केली होती. 4 एकर ज्वारी कशी केली होती शेतकरी मित्रांनो, ते तुम्हाला सांगतो. 4 एकर म्हणजे त्याच्या स्वतःकडे काहीच जमीन नाही, फक्त अर्धा एकर स्वतःची जमीन होती. त्याच्यामध्ये भाजीपाला वगैरे ते करत होते. आणि 4 एकर जमीन त्यांनी बाहेर ठोक्याने घेतली. 1 एकरला 6 ते 7 हजार रुपये ठोका, म्हणजे जवळपास तुम्ही हिशोब लावून टाका, 4 एकरचा जवळपास 25-26 हजारपर्यंत ठोका त्यांना गेलेला असेल मित्रांनो. तर अशा टायमाला 4 एकरमध्ये त्यांनी पूर्ण हुरड्याची ज्वारी केली. आणि त्याच्या अगोदर त्यांनी 4 एकरमध्ये केलेली होती, पण त्यांना भाव कमी मिळाल्यामुळं ते एक तर ज्वारी घडलीच नाही आणि पक्ष्यांनी भरपूर सगळी खाऊन घेतली, म्हणजे पीक जास्त आलंच नाही. आणि अशा टायमाला त्यांना फार मोठं नुकसान बघावं लागलं. पण तरीसुद्धा त्यांनी यावर्षी हार नाही मानली आणि 4 एकर हुरडा ज्वारी केली. आता मित्रांनो, त्यांची ज्वारी जागेवरती 350 रुपये किलो, म्हणजे जवळपास 350 ते 380 रुपये किलो जागेवरती घेऊन गेले. आता ते व्यापारी आले मित्रांनो आणि त्यांनी बघितला की माल चांगला आलेला आहे. अशा टायमाला तुम्ही विचार करा, 4 एकरमध्ये सलग ज्वारीचं पीक आहे, हुरड्याची ज्वारी आहे आणि जागेवरती 350 ते 380 रुपये किलो ना तुमच्याकडून ती ज्वारी घेऊन गेलीत, तर तुम्हाला त्याचा पैसा किती बनेल? शेतकरी मित्रांनो, हे गणित तर तुम्हाला मी डायरेक्ट बोलता लावून नाही देऊ शकत, तुम्ही घरी कॅल्क्युलेशन करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 4 एकरमध्ये ज्वारी किती निघत असेल याचं तुम्ही कॅल्क्युलेशन करा. तुम्ही स्वतः शेतकरी आहात हे मला माहीत आहे, त्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता किती चांगल्या प्रकारचा पैसा त्यांनी कमवला. 1 वर्ष जात असतं, 1 वर्ष मागे येत असतं, 1 वर्ष समोर जात असतं. याच गोष्टीमध्ये आपला व्यवसाय डिपेंड असतो. तुम्ही कोणताही व्यवसाय करा, त्याच्यामध्ये रिस्क नाही असं मला सांगा. आणि तुम्ही जर शेतीला जर रिस्क समजता तर तुम्ही शेती कशी कराल? शेतकरी मित्रांनो, असं काहीच नसतं. एखादा व्यवसाय असा कोणताच नाही ज्याला रिस्क नाही. तर तुम्ही रिस्क घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारचा पैसा पाहायला मिळणार आहे आणि चांगल्या प्रकारचा मुनाफा तुम्ही त्याच्यामध्ये 100% कमवणार आहे. हे तुम्हाला एक उदाहरण मित्रांनो मी साधं दिलं. मित्रांनो, एखादा साधा शेतकरी शेतामध्ये आरामदायक बसू शकतो, पण त्याचा आरामदायक बसण्यामागं सुद्धा काहीतरी महत्त्वाचं काम असू शकतं. आपण याला गृहीत धरा की जसं जर तुमच्या लक्षात आलं असेल तर तुम्ही शेतामध्ये जर कदाचित एखादा चक्कर मारायला गेला किंवा तुमचं पीक पाहणी करण्यासाठी तुम्ही गेला, जसं तुम्ही रब्बी हंगामामध्ये ज्वारी, बाजरी, गहू याची पेरणी केलेली आहे,
आणि आता त्याला चक्कर मारण्यासाठी तुम्ही गेले तर त्याच्यामध्ये सुद्धा कुठंतरी काम दडलेलं असतं, हे सगळ्यात महत्त्वाचं. मित्रांनो, टॉपिक तुम्हाला फक्त हा सांगायचा आहे की शेताकडं जाताना किंवा आपला जो शेतकरी माणूस असतो, महाराष्ट्रातला प्रत्येक शेतकरी माणूस ज्यावेळेस आपल्या शेतामध्ये पाहणी करण्यासाठी किंवा चक्कर मारण्यासाठी जातो तर त्याच्या चक्कर मारण्यामागं सुद्धा काहीतरी काम लपलेलं असतं, त्यावेळेस तो जातो. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता प्रत्येक शेतकऱ्यामागं असं काही ना काही काम दडलेलं आहे. आता तुम्हाला फक्त माझं उदाहरण नाही सांगत, तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्याचं उदाहरण देतो. सगळ्यात अगोदर तुम्हाला सुरुवात तर माझ्यापासूनच मी करतो. मित्रांनो, हे बघा, आता मी सध्या इथं बसलेलो आहे. तुम्हाला पाठीमागं आपलं शेत दिसतं. मित्रांनो, या ठिकाणी मी बसलेलो आहे. आता तुम्हाला वाटतं की मी तुम्हाला बोलू राहिलो, निवांत बसलेलो आहे, पण माझ्या निवांत बसण्यामागे बी काहीतरी काम चालू आहे. मित्रांनो, हे तुम्हाला स्पष्टीकरण मी लगेच देतो. तुम्हाला मी स्पष्ट करतो की कशाप्रकारे आपण कोणत्याही टाईमपास वाटणाऱ्या गोष्टीमध्ये शेतकरी काम शोधून काढतो. आता बसून बसून बोर होणारे आपण तर नाहीत, आपल्या बसण्यासुद्धा मित्रांनो काम आहे, हे तुम्हाला दाखवायचं आहे. हे बघा मित्रांनो, आपली बकरी चरत आहे, या ठिकाणी तिचं पिल्लू चरत आहे. प्रत्येक शेतकरी ज्यावेळेस शेतामध्ये निवांत बसलेला असतो त्या टायमाला सुद्धा त्याच्याकडे काही ना काही काम लपलेलं असतं, हे तुम्हाला समजून सांगायचं या व्हिडिओमार्फत. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढंच नाही तर बऱ्याच अशा बारीक बारीक गोष्टी मी सांगणार आहे, ज्या गोष्टीचा तुम्ही एकांतामध्ये विचार करता आणि ती गोष्ट तुम्हाला कृतीत कधी पाहायला मिळालीच नाही, तर आपण ती गोष्ट तुम्हाला कृतीतसुद्धा दाखवू शकतो. आणि त्यासाठीच मित्रांनो तुमच्यासाठी हा छोटासा व्हिडिओ मी आणलेला आहे. शेतकरी मित्रांनो, सगळ्यात अगोदर बघा, ज्यावेळेस आपला जो सर्वसामान्य शेतकरी असतो एखाद्या टायमाला एखाद्या पल्ल्यावर गेला, पल्ल्यावर जाणं म्हणजे जसं की आपण शेतीसाठी हिंडी फिरणी करतो, जसं की आपण काय पेरलेलं आहे, आपण कुठं काहीतरी आपण शेत बट्यानं केलेलं आहे किंवा आपण रान एखाद्याचं ठोक्याने घेतलेलं आहे, तर अशा गोष्टी असतात मित्रांनो. आणि यामुळं संपूर्ण काम संपल्याच्या नंतरसुद्धा आपलं काहीतरी त्याच्यामध्ये काम चालू असतं. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, आपलं काही ना काही त्याच्यामध्ये काम चालू असतं. आणि प्रत्येक शेतकऱ्यांची कंडिशन हीच आहे. अशा वेळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला शेतकरी हा बसण्यातून कधीच उपलब्ध होत नाही, म्हणजे बसतच नाही. शेतकऱ्याचे मुलंही बसत नाहीत, स्वतः शेतकरीही बसत नाहीत, शेतकऱ्यांचा परिवारही बसत नाहीत, कोणीच बसत नाही. आणि ती बसले जरी तरी त्यांचे बसल्या बसल्या काहीतरी काम असतं. आपल्या घरातले जे आपली आई असते, आपली आजी असते, घरी बसल्या बसल्या एकतर दळण करते, त्याच्यानंतर काहीतरी त्यांचं काम सुरू असतं. ज्यांच्या घरी सध्या आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या घरी आपल्याला चूल असते, तर चुलाची सारणी केली जाते. त्याच्यानंतर घरी अशी भरपूर सगळे कामं असतात जे आपल्या घराच्या महिला करतात, आपले आजी आजोबा करतात. जरी त्यांना चालून फिरून आपल्या शेतीतले कामं आता या टायमाला वय झाल्याच्या नंतर नाही करता येत, पण अशा वेळीसुद्धा ते एक प्रकारचे चांगली कामं करतात, घरी बसूनसुद्धा राहत नाहीत. आणि त्यांच्या बसण्यामागं सुद्धा कुठं ना कुठं काम दडलेलं असतं. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला बोरिंग जरी वाटले माझे शब्द, तर कुठेतरी कुठं याचा अर्थ लपलेला आहे, हे तुमच्या डोक्यात असणं, तुमच्या मनात बसणं हे गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, आपला एक गहू आहे आणि आता आपण याला तिसरं पाणी दिलेलं आहे, पण आता या ठिकाणी आपल्याला त्याला खत मारायचं आहे. तर आपण युरिया मारतो. सर्वसाधारणपणे गव्हावरती युरिया मारल्याच्या नंतर वाढ होते, हिरवा कलर मिळतो आणि लवकरात लवकर आपल्याला म्हणजे आपले दिवस कमी होतात, उत्पन्न आपल्याला लवकर मिळतं. तर ही गोष्ट तुम्हाला मी याच्यामुळे सांगत आहे शेतकरी मित्रांनो, कारण प्रत्येक टायमाला शेतकऱ्यांकडे काही ना काही काम असतं आणि हे काम जर आपण जोपासलं तर आपल्या शेतीमधून आपल्याला उत्पन्नच चांगलं मिळतं. तुम्हाला प्रत्येक बोलण्यामागं काही ना काही उद्देशातून मी बोलतो मित्रांनो, आणि काही ना काही पॉईंट आहे आपल्याकडे म्हणून मी तुम्हाला बोलतो आहे. कारण उगाच तुमचा टाईमपास करून किंवा तुमचा वेळ घेऊन असं काहीतरी दुसरंच काहीतरी बोलायचं जे तुमच्या कामाचंच पडणार नाही, तर अशा गोष्टी होणार नाहीत. त्यामुळं तुम्हाला दाखवतोय या साईडची पूर्ण जेवढी मित्रांनो आपलं कापूस पीक आहे, जी कपाशी आपण याला म्हणतो, हे आपल्याला पूर्ण काढून टाकायचे आहे. आणि या ठिकाणी तुम्ही ठिबकच्या नळ्या बघताय मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पूर्ण बाजरीची लागवड करायची आहे. आता सध्या जर आपण बघितलं तर 4 फुटावरती आपली ठिबकची नळी आपण टाकलेली आहे शेतकरी मित्रांनो, आणि लावलेली म्हणजे आपण कापूसची लागवड 4 फुटावर केली होती. पण आपल्याला आता याच्यामध्ये बाजरी लावायची जर म्हणली तर 4 फूट अंतर खूप होतं, आणि एवढ्या अंतरावर जर आपण बाजरीची लावणी केली किंवा पेरणी पण केली तर मधल्या टप्प्यामध्ये खूप प्रमाणात गवत उगतं, आणि ह्या गवतामुळे मित्रांनो आपल्या पिकाला देखील नुकसान होऊ शकतं. त्यामुळे सगळ्यात अगोदर याच्यामध्ये आपल्याला 2 फुटाचा एक नळीचा अजून एक कोच घालायचा आहे, म्हणजे आपण याला 2-2 फुटावरती करणार आहोत. याला डिवाईड केल्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला चांगल्या प्रकारचं या ठिकाणी त्याचं नियोजन करता येईल आणि चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पन्न त्याच्यामध्ये काढता येईल. तर हे महत्त्वाचं आहे. तर ही गोष्ट आपण जर लक्षात घेतली तर आपल्याला कोणत्याही पिकामध्ये कमीत कमी जागेमध्ये आपण भरघोस उत्पन्न घेऊ शकतो. तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या गोष्टी सांगत असतो, आणि व्हिडिओचा टॉपिक जर वेगळा असता तर तुम्हाला काहीतरी व्हिडिओच्या बाहेर जाऊन सांगण्याचं काम मित्रांनो आपण करत असतो. हे गरजेचं आहे. आणि एका शेतकऱ्याने जर प्रत्येक बारीकाईने गोष्टी जर दुसऱ्या शेतकऱ्यांना नाही सांगितल्या तर तो शेतकरी म्हणायचं कामच नाही. तर त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जरी तुम्हाला एखाद्या टायमाला असं वाटत असेल की भाऊ आपल्याला म्हणजे बोलत असतात जे आपल्या कामाचं नसू शकतं, पण शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पाहणाऱ्याच्या 90% लोकांमधून 40% लोकांना जरी माझं बोलणं कामाचं वाटलं तर माझ्यासाठी ते खूप आहे. आणि काही ना काही ते काही ना काही आपल्या शेतकरी मित्रांच्या कामी आलं पाहिजे, ह्याच हेतून शेतकरी मित्रांनो मी तुमच्यापर्यंत ते गोष्टी पोहोचत असतो, तुम्हाला ते गोष्टी बोलत असतो. तर हे महत्त्वाचं आहे.
त्यामुळं आपण आता लवकरात लवकर काय करणार आहे, आपण याच्यामध्ये ज्वारी बाजरीची लागवड करणार आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. या ठिकाणी आपले ठिबकसुद्धा चालू आहे शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आपण मिरचीला पाणी सोडत आहोत. आता याच्यामध्ये आपण कपाशीसुद्धा ठेवलेली आहे, ही मिरचीच्या सेफ्टीसाठी, म्हणजे मिरची याच्यामध्ये सुरक्षित राहिली पाहिजे या कारणामुळे मित्रांनो आपण याच्यामध्ये कापूससुद्धा ठेवलेला आहे. याच्यावर तुम्हाला एका बारीक व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आपण मिरची कापसामध्ये कशाप्रकारे लावली आणि याचा काय फायदा होतो. आणि शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्हाला 2 मिनिटांमध्ये मी लगेच सांगतो. हे बघा, आता ही कापूस पीक आहे, याच्यावरती चांगल्या प्रमाणात मावा तुम्हाला दिसतोय. आणि ही जी मिरची ना, तर ही मिरची काय करते, म्हणजे आता ही जे आपण कापसामध्ये मिरचीचं झाड लावलेलं आहे, हे कापूस काय करतात मित्रांनो, मिरचीवरती येणारा रोग 70% कव्हर करतात. म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये, कमीत कमी औषधामध्ये आपला हे मिरचीचं पीक आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न देतं. जेणेकरून आपण ही जर आता कपास नसती शेतकरी मित्रांनो, तर आतापर्यंत आपल्या याच्यावर कमीत कमी 10-15 फवारण्या झाल्या असत्या. एवढ्या फवारण्या करूनसुद्धा आपलं मिरचीचं पीक कव्हर झालं नसतं. पण 70% रोग प्रतिकारक क्षमता आपल्या या कापूस पिकामध्ये असते. हा कापूस पीक इतका फायदेशीर आहे, याच्यामध्ये मिरचीच नाही तर तुम्ही दुसरं कोणतंही केलं, म्हणजे वांगं जरी तुम्ही लावलं, वांग्याची लागवडसुद्धा याच्यामध्ये आपल्याला 100% फायदेशीर ठरते. आपण याच्यामध्ये वांगं जरी लावलं तर वांग्यावर येणारे 70% रोग आपलं कापूस पीक कव्हर करून घेतं आणि आपल्याला थोडं 30% थोडीफार फवारणी करून चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळतं. तर ह्या गोष्टी आपण जर लक्षात घेतल्या तर आपल्याला व्यवस्थित आपल्या बजेटानुसार गणित लावता येईल आणि शेतीकडं एक चांगल्या दृष्टिकोनातून बघता येईल, एक चांगल्या प्रकारचा पैसा बनवता येईल आणि आपल्या येणाऱ्या पिकामधून मित्रांनो शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचा फायदा मिळेल. तर ह्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहे. दुसरी गोष्ट, आणि मिरची लावण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे रब्बी हंगामामध्ये मिरचीचं एक मोठं उत्पन्न असतं, त्याला भाव वाढ असते. ज्या टायमाला पावसाळ्यामध्ये स्टार्टिंगला मिरचीचे रेट कमी असतात, म्हणजे आपण जर बाजारात जर गेलो तर आपल्याला 10 रुपये पावशेर, 15 रुपये पावशेर, जास्तीत जास्त 20 रुपये पावशेर मिरची मिळते. पण डिसेंबरनंतर हीच मिरची याचे टप्प्याटप्प्याने रेट वाढायला लागतात. म्हणजे 20 रुपयापासून तर 40-50 रुपये पावशेरपर्यंत मित्रांनो मिरची चालते. आता प्रत्येक वर्षाची हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. कधी कधी थोडासा उतार चढाव देखील पाहायला मिळतो, पण 70% ते 80% भाग असा आहे की रब्बी हंगामामध्ये मिरचीचे रेट वाढतेत आणि या टायमाला ज्या शेतकऱ्यांकडे मिरची उपलब्ध आहे असे शेतकरी चांगल्या प्रकारचा नफा कमवतात, चांगल्या प्रकारचा पैसा कमवतात. आता पाहणाऱ्यामध्ये बरेच शेतकरी असे असतील ज्यांना हे नियोजन आधीच माहीत आहे, पण हे नियोजन त्यांनी दुसऱ्या शेतकऱ्यांपर्यंत नाही आणलं, त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना हे नियोजन माहीत नाही. तर हेच काम मित्रांनो आपण करतो. म्हणजे मी जे सांगत आहे ते तुम्हाला माहीत नाही असा हेतू नाही आहे, पण ज्या शेतकऱ्यांना ही गोष्ट माहीत नाही त्याला ही गोष्ट माहीत असली पाहिजे, हे आपण याचं काम आपण करतो. म्हणजे जी गोष्ट ज्या शेतकऱ्यांना माहीत नाही ती त्याला माहिती असली पाहिजे की आपण अशातून असं करू शकतो, आपण अशातून ह्या गोष्टी करू शकतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. असं जर तुम्हाला वाटत असेल तर शेतकरी बांधवांना तुम्हाला एवढं खोलून किंवा एवढं स्पष्टपणे सांगायचं मूळ कारण म्हणजे मी स्वतः ग्रॅज्युएट आहे, मी ग्रॅज्युएशपर्यंत शिक्षण केलेलं आहे आणि एवढं शिक्षण करूनसुद्धा काही कारणास्तव म्हणजे मला नोकरी तर करायचीच नव्हती, मी नोकरीसाठी शिक्षण करत नव्हतो. शिक्षण फक्त एक स्वतःच्या म्हणजे आपल्याला व्यवहारामध्ये प्रत्येक गोष्टी समजल्या पाहिजे, यासाठी आपलं गणित चांगलं पाहिजे आणि आपण प्रत्येक गोष्टी वाचल्या पाहिजे, समजल्या पाहिजे, मराठी, हिंदी, इंग्लिश आपल्याला वाचता आली पाहिजे. या गोष्टीचं आपलं शिक्षण जरूर होतं. मी कोणत्या डिग्रीच्या मागं धावलो नाही, एखाद्या नोकरीसाठी मी भरतळ केली नाही मित्रांनो, पण मला शिक्षण ग्रॅज्युएशनपर्यंत करायचं होतं तर मी तिथपर्यंत पोहोचलो. पण त्याच्यानंतर मित्रांनो मी स्वतः शिक्षण म्हणजे सोडलं, असं म्हणता येईल की मला पुढे करायचं पण होतं, पण नंतर त्याच्यातून मन उठलं आणि मी शेतीकडे वळलो. तर शेतकरी मित्रांनो, हे बघा, आपल्याला या गोष्टीत आपल्याला देवाने एक कल्पना दिलेली आहे, एक चांगल्या प्रकारचं एक मानसिक संतुलन दिलेलं आहे, एक चांगल्या प्रकारचं डोकं दिलेलं आहे, जे आपण वापरून चांगल्या प्रकारची शेती करू शकतो. तर काहीच अडचण नाही. या व्यवसायामध्ये आपण सगळ्या गोष्टी जर लावल्या तर हा व्यवसायसुद्धा माणसाला लाखोनी पैसे देऊ शकतो, हा व्यवसायसुद्धा चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळवून देऊ शकतो. जर कोणी तुमच्यातलं असं म्हणत असेल की शेतीमध्ये काहीच उरू शकत नाही, शेती हा फक्त मजबुरीचा भाग आहे, तर शेतकरी मित्रांनो, 2 वर्षापूर्वी माझासुद्धा हा विचार हाच एका टायमाला होता, ज्यावेळेस मी शिक्षण करायचो की शेतीत काय बाबा, आपल्याला जर पाऊस नाही पडला तर शेतीत काहीच नाही. पण शेतकरी मित्रांनो, घाबरू नका, काळजी करू नका. पुढच्या 5 वर्षामध्ये शेती एक असा आधुनिक घटक होणार आहे, एक अशी काळाची गरज होणार आहे की लोक फक्त शेतीला पाहण्यासाठी तरसणार. आणि यावेळेस ज्या शेतकऱ्याकडे शेती असणार, 1 एकर, 2 एकर, 1 गुंठा जरी जमीन त्याच्याकडे असली तर तो शेतकरी म्हणजे चांगल्यातला चांगला नशीबवान माणूस आणि चांगल्यातला चांगला श्रीमंत माणूस. हा दिवस लवकरच येणार. माझा शब्द विसरू नका शेतकरी मित्रांनो, 4-5 वर्षामध्ये ही संधी आपल्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या नशिबात आहे.
आता फक्त तुम्हाला शेतीमध्ये संयम ठेवायचा आहे. असलेली जमीन सोडायची नाही, असलेली जमीन विकायची नाही आणि ही जमीन कोणाच्या हाती द्यायची नाही. आपण स्वतः जमीन आपली जमीन आपण स्वतः मेहनत करायची. जोपर्यंत आपले जे पूर्वज होते म्हणजे जसे आपले वडील असतील, आपले आजोबा असतील, यांनी काम केलेलं आहे शेतकरी मित्रांनो, यांना आपल्या शेतीमधला कानाकोपरा माहीत आहे. त्यांच्याकडून बरेच या ठिकाणी आपण बऱ्याच गोष्टीचा अनुभव करायचा, त्यांना बऱ्याच गोष्टी विचारायच्या आणि त्याच्यानंतर जे युवा शेतकरी शेतीमध्ये पडलेले आहेत त्यांचा अनुभव घ्यायचा. बऱ्याच गोष्टी अशा असतात ज्या अजून पण आपल्याला कळू शकत नाहीत, पण त्या त्यांना समजतात. आणि बऱ्याच गोष्टी अशा पण आहेत जे त्या उलट्या करत होते, पण आपण त्याला चांगल्या पद्धतीने केल्यानंतर आपण त्यांच्यापेक्षा जास्त प्रॉफिट कमवू शकतो. तर संतुलित आहे. त्यांचं ऐकणं आणि आपलं त्यांना सांगणं, या दोन्ही गोष्टीवर शेती चालते. नुसतं आपलं करून सुद्धा शेती चालत नाही आणि नुसतं त्यांचं ऐकून सुद्धा शेती चालत नाही. कारण जुने माणसं ही पारंपरिक शेती करायचे. शेती म्हणजे एक मजबुरीचा भाग, एक व्यवसाय नाही. शेती म्हणजे फक्त आपले पोट गरजा भागवण्यासाठीचा एक भाग, असं आपले पूर्वज समजत होते. किंवा अजून पण काही जुने लोक आहेत जे शेतीला अजूनसुद्धा मजबुरीचा एक भाग समजतात. आपला पोट पाण्याचा गुजारा होण्यासाठी एक शेतीतून थोडंसं उत्पन्न मिळून आपण त्याच्यावरती आपलं वर्ष चालवणार आहे, अशा प्रकारचा त्यांच्या डोक्यात मानसिक भाग बसलेला आहे. तर सगळ्या गोष्टी त्यांना विचारूनसुद्धा करायच्या नाही आणि सगळ्या गोष्टी आपल्या मनातसुद्धा करायच्या नाही. थोडंसं कॉन्फिडन्स ठेवायचं, संतुलन ठेवल्याच्या नंतर चांगल्या प्रकारची शेती आपण करू शकतो. आणि एकदा आपले आई वडील जे असतील मित्रांनो, आजोबा असतील, एकदा थकल्याच्या नंतर पूर्ण शेती आपल्याकडे असते. त्या टायमाला आपण आपल्या सिच्युएशनानुसार आपलं जसं डोकं चालतं तशा प्रकारची शेती करायची. अरे कुठं गेलेत शेतकरी लोक, कुठं गेलेत आपल्यासारखे 21, 22, 25 वर्षाची मुलं मित्रांनो इतक्या चांगल्या प्रकारे शेती करतात, हे तुम्हाला मला सांगायचं काम नाही. यूट्यूबवर तुम्ही असाल मित्रांनो, इंस्टाग्रामवर तुम्ही बघत असाल, कित्येक प्रकारचे शेतीला जोड व्यवसाय करतायत. शेतीमधून लाखोंचं करोडोंचं उत्पन्न करतात. डाळिंब शेतीमधून एका शेतकऱ्याने 4 कोटीचं उत्पन्न काढलं. तुम्हाला ऐकायला फक्त एक पेपरातली बातमी समजू नका, ही रिॲलिटी आहे. आणि माझ्या गावापासून फक्त 50 किलोमीटर अंतरावरती मित्रांनो त्या शेतकऱ्याचं गाव आहे. मी त्याला स्वतः भेटून सुद्धा आलेलो आहे. पण त्या टायमाला मित्रांनो म्हणजे आपल्याकडे काही साधन उपलब्ध नव्हतं ज्या टायमाला मी तुम्हाला व्हिडिओ काढून त्यांच्याशी बोलणं करून देऊ शकेल. पण मी नक्की एक दिवस त्या शेतकऱ्याला तुम्हाला भेटवणार मित्रांनो, आणि त्या शेतकऱ्याकडून तुम्ही पूर्ण त्यांचा अनुभव ऐकायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो शेतकरी जुना आहे, जुना, तो युवा शेतकरी नाही. तो शेतकरी जुना आहे, पारंपरिक पद्धतीने शेती करणारा शेतकरी ज्यावेळेस एक उच्च दर्जाचं टेक्निकली डोकं लावतो आणि टेक्निकली शेतामध्ये उतरतो आणि टेक्निकली काम करतो, पैशाची बचत करतो आणि औषधांचा योग्य वापर करून डाळिंबाचं जे पीक आहे मित्रांनो ते कोट्यवधी रुपयांनी विकतो, त्यावेळेस कळतं की शेती एक कसा बाजार आहे, शेती एक कसा व्यवसाय आहे. आज शेती हा व्यवसाय मित्रांनो, असा कोणता व्यवसाय तुम्ही मला सांगा जो 90% प्रॉफिट देईल? फक्त एकमेव शेती व्यवसाय आहे, ज्याला 10% जर आपण मेहनत दिली, चांगल्या प्रकारची गुंतवणूक टाकली, तर उरलेले 90% निव्वळ नफा शेती आपल्याला देऊ शकते. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे तुमच्या जर डोक्यात बसलं तर सगळ्यांच्या डोक्यात बसलं. ही गोष्ट तुमच्यापर्यंत जर मित्रांनो आणायची ठरली तर मला प्रत्येक व्हिडिओमध्ये तेवढा टाईम नसतो की तुम्हाला प्रत्येक गोष्टीला मी समजून सांगू शकू. पण जेवढ्या मित्रांनो माझ्या मनातल्या गोष्टी बाहेर येतात तेवढ्या मी तुमच्यापर्यंत आणण्याचं काम करतो, हे महत्त्वाचं आहे. आणि शेतकरी मित्रांनो, आजच्या 2 वर्षापूर्वी मी सुद्धा शेतीबद्दल एवढा सिरियस नव्हतो, पण काही गोष्टी असतात ज्या माणसाला अनुभव करून देतात, शेतीबद्दल सांगतात, शेती स्वतः बोलते की भावा आता तुझी गरज आहे. तर ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि पाहणारे माझे सर्व युवा शेतकरी यांना माझी कळकळून विनंती आहे, यांना हात जोडून विनंती आहे की शेतकरी मित्रांनो, शेतीला रडकुंडी येऊ नका, शेतीला राडायला लावू नका किंवा मातीचं तुम्ही निरादर करू नका. मातीचा आदर करा, आपल्या मायभूमीचा आदर करा. नक्कीच तुम्हाला ती उपाशी झोपणार नाही. आणि एका टायमाला जगातला सगळ्यात श्रीमंत, पैशाने नव्हे तर सगळ्या स्वाभिमानाने, सगळ्या दृष्टीने तुम्हाला जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस करून देईल आपली मायभूमी. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. जवळच्या, लांबच्या, जवळच्या पास असलेल्या, गावाच्या बाहेर असलेल्या, जिल्ह्यात असलेल्या किंवा देशाच्या बाहेर असलेले आपले जे शेतकरी मित्र शिकत आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की त्यांच्या मोबाईलवरती घंटी वाजवा, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि माझं बोलणं जर तुम्हाला थोडेफारही आवडलं असेल, थोड्याफार प्रमाणात 1, 2, 3% जरी आवडलं असेल तर मला कमेंट करायला विसरू नका की दादा तुमचं हे बोलणं मला आवडलं, बाकीचं नाही आवडलं, पण एवढं मला बोलणं आवडलं. तर मित्रांनो, तुम्ही एवढं जरी मला बोलले तर त्याच्यात माझं समाधान आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुमच्या हा व्हिडिओ थोडासा जरी कामाचा असला तर तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करून ठेवा आणि तुम्हाला प्रत्येक टायमाला अनुभव करून देईल. तुम्ही एखादं नवीन पीक करत असताना तुम्हाला हा व्हिडिओ त्या टायमाला तुम्ही लावला तर तुमच्या डोक्यात बसेल आणि काहीतरी नियोजन आपण करू, आपण या पिकासाठी काहीतरी नवीन पद्धत वापरू, असं जर एकदा तुमच्या डोक्यात गणित आलं तर मग तुम्ही शेतीमध्ये जिंकले समजायचं, बाकी तुम्हाला प्रश्न कोणतेच येणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, आणि तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर तुमच्याच हक्काचे चॅनल अरविंद ॲग्रोटेक, शेतकऱ्यांच्या हक्काचे चॅनल, या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि जवळ असलेली बेल आयकॉन प्रेस करून द्या, म्हणजे तुम्हाला येणारं प्रत्येक अपडेट तुमच्या फोनवरती सगळ्यात अगोदर पोहोचली पाहिजे आणि तुम्ही तो व्हिडिओ सगळ्यात अगोदर क्लिक केला पाहिजे, सगळ्यात अगोदर बघितला पाहिजे. चला शेतकरी मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या एखाद्या अशाच प्रकारच्या अनुभवित एखाद्या चांगल्या स्वरूपाच्या व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत मला रजा द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.